नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. खाली साऊथमध्ये गेलात ना, साऊथमध्ये खाली तर आपला महाराष्ट्र बिराष्ट्र सोडून खाली की त्यांच्या राज्यांमधली एक गोष्ट आहे त्यांच्या राज्यांची. ते काय करतात साऊथवाले, त्यांच्या भाषेत कोणाला काय बोलता येत नसेल किंवा काय नसेल किंवा त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे, ती कुठेही राहोत, साता समुद्रापार ती लोकं कुठेही राहोत, मुंबईत राहोत नाही तर कुठेही राहोत, त्यांचे बोर्ड त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भाषेत, त्यांच्याच भाषेत, याच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही. त्यांच्या राज्यांमधल्या असणाऱ्या सत्ता ह्या स्थानिक पक्षांच्या, ना की कुठल्या राष्ट्रीय पक्षांच्या. म्हणजे BJP, काँग्रेस बिंग्रेस ह्यांना ते जास्त सिरियसली घेत नाहीत. त्यांना वाटतं इथली स्थानिक लोकं पाहिजेत, इथली स्थानिक लोकं आपल्या राज्याच्या स्थानिक समस्या समजू शकतात, असं त्यांचं एक धारणा आहे ना, असं त्यांचं मत आहे आणि ते अत्यंत योग्य आहे. पण या उलट महाराष्ट्रामध्ये मात्र वेगळीच सगळी गोष्ट आहे. असो, ती काय चुकीची आहे बाब म्हणत नाही आहे मी. म्हणजे या भारतीय जनता पार्टीत असो नाही तर काँग्रेसमध्ये असो नाही तर बाकीच्या कुठल्या पक्षांमध्ये असो, लोक मराठीच आहेत. पण या वेळेला मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीने केलं आहे, जे काही या महायुतीच्या लोकांनी केलं आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. फार 1 ते 2% मराठी उमेदवार या वेळेला मुंबईमध्ये आहेत. बाकी सगळी बाहेरचे उमेदवार या लोकांनी सगळे इथं उभे केलेत. या सगळ्या गोष्टीतून काय साध्य करायचं आहे, या गोष्टीतून फक्त त्यांना आपल्याला डिवचायचं आहे मराठी माणसाला. मी या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टी यांचं बिंचं चांगलं गुणगान गात होतो. मत द्या, निवडून द्या, निवडून द्या निश्चित. पण मी एक गोष्ट बोलत होतो की मुंबईसारख्या शहराची जिथं गोष्ट येईल तिथं मराठी भाषिक टिकला पाहिजे, तिथं मराठी उमेदवारालाच मत द्या. तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनच्या माझ्या व्हिडिओ काढा, आताच्या काढा, मी थेट हेच बोललेलो आहे. मग तो कोणत्याही कुठल्याही याचा असोत, पक्षाचा असोत, पण मुंबईत मराठी माणूस टिकलाच पाहिजे. याच तुमच्या मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जेव्हा ही SRAची योजना आली ना, तुम्हाला माहीत नसेल, या काँग्रेसच्या काळामध्ये कित्येक बाहेरनं UP बिहारवरून सगळी लोकं इथं झोपडपट्ट्यांमध्ये बसवण्यात आली. कारण ह्या सगळ्या गोष्टींची नंतर उद्या त्यांना पक्की घरं मिळणार आहेत हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा इथल्या त्यांच्या नेत्यांनी ही सगळी पिलावळ इथं आणली आणि तुमच्या इथं सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या भागांमध्ये बसवली. तुमच्या झोपडपट्ट्या कशा वाढल्या तुम्हाला माहितीच नाही. कधी कधी विचार पडतो, मराठी माणूस झोपडपट्ट्यांमध्ये मूर्ती टमरायला घेऊन अजूनही त्याच्या झोपडपट्ट्यांच्या संडासमध्ये लाईन लावतो आणि भैयाला एखाद्या गचकन रूम मिळून जाते. कधी भाईला झालं असेल तुमच्यासोबत. कुठून आली ही लोकं? तुम्ही तुमच्या स्थानिक जागेवरती तुम्ही उपरे आहेत, तुम्ही बाहेरचे ठरलाय, तुम्हाला कोणी विचारतच नाही. आता तुमचा काटा काढायचा आहे, आता तुमचा गेम करायचा आहे. आता राज ठाकरेंना सांगायचं आहे मुंबई में हिंदी ही चलेगा, मराठी नाही चलेगा. राज ठाकरेंना डिवसायचं काम करतात. कारण आता मराठी म्हटल्यानंतर कोण येतं, ते एकटेच येतात. त्यांनाही मतदान झालं नाही. आता त्याच्यामध्ये मतदारांचीही 50% चूक असेल तर त्यांचीही वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षाचीही वैयक्तिक 50% चूक आहे. त्यामध्ये काही दुमत नाही आहे. फक्त एखाद्या भाषेवरतीच आपण जर मतं मागायचं म्हटलं तर ते देखील शक्य होत नाही. पण मतदार देखील त्यांच्यावरती का रुष्ट झाला आहे मराठी मतदार, हे देखील मला समजलं नाही. निदान मुंबईसारख्या ठिकाणी जरी त्यांच्या जागा यायला हव्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी एक दिवस मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढणार एवढं मात्र नक्की. तुमच्या बापजाद्यांनी मुंबई उभी केली, तुमच्या हुतात्म्यांनी, तुमच्या रक्ताच्या हुतात्म्यांनी या मुंबईला, महाराष्ट्रात राहण्यासाठी आपलं प्राण दिले. त्यांची किंमतच नाही आहे बाहेरच्यांना. त्यांना वाटते की आम्ही तिकडून इथं आलो आहे ना, तर इथं आल्यानंतर आमचीच दादागिरी. आणि याला जबाबदार आपण आहोत. हे वाद सोडून द्या. तुला मराठी येत नाही ना, मराठीतच बोल. तुम्हाला काय येते रे, जा बघू साऊथमध्ये, तुम्हाला येते का रे, मल्याळम येते का, कुठली काय साऊथची एखादी भाषा येते? त्यांना इथे येऊन नाही येणार भाषा. तुम्ही गुजराती बोलता का? हा कळतं सगळ्यांनाच, पण बोलता अगदी फ्लुएंट बोलता कोणालाच येणार नाही. आपण कुठल्याही बाहेरच्या राज्यांमध्ये गेलो तरी किती मराठी माणसं तिकडची लगेच जाऊन भाषा बोलतात, नाही बोलतात. त्यामुळे ते इथं आल्यानंतर त्यांनाही भाषेचं काही घेणं देणं नाही आहे. ते फक्त पैशासाठी आले आहेत. चुकी आपली कशी आहे, कारण आपण त्यांना शिरू दिलं इथं. ते का शिरले? कारण त्यांना वाव मिळाला. त्यांना कळलं की या रस्त्यावरती पाणीपुरीचा गाडा कुठला नाही, चल आपणा भाई लगाय का इधर. त्यांना कळलं की इथं कोणी दुसरा कुठला धंदा नाही आहे, इथं आपला धंदा टाकायचा. मराठी माणूस धंदा कुठं करतो? हे मराठी माणसाला लाज वाटते का हो? तुमचं पोरगं काय करतं? पाणीपुरी विकतं. हे तिच्या आईला पाणीपुरी विकतंय. या असल्या गोष्टी, असला न्यूनगंड आमच्या मराठी माणसाच्या आहेत. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे, मराठी माणसानं तरी वैयक्तिक रोज कधीतरी मार खावाच, मुंबईतल्या तरी. त्याशिवाय आमच्या अक्कल ठिकाण्यावर येणार नाही. कारण महत्त्वाची गोष्ट काय ना, आमची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत आम्ही इथं आपण स्वतःचे मालक असून देखील आपण उपरेच राहणार. त्या फळवाल्याला काय हिंदी बोलेन मराठी बोले, त्याला काय घेणं देणं. तो म्हणाल तिच्याला धंदा करायला 1000 रुपये कसे दिवसाचे काढायचे, त्याच्याशी मला घेणं देणं. प्रत्येक धंद्यांमध्ये ही बाहेरची येऊन लोकं घुसली, प्रत्येक धंद्यांमध्ये, उद्योगधंद्यामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे आपली मराठी सोसायटी, आपलं घर,
आपल्या घरातली लोक, तुमचे आईवडील, तुमचा मित्रपरिवार आणि तुम्हाला लाज वाटते ना ज्या गोष्टीची करायला, त्यांना त्याचा अभिमान वाटतो. म्हणून ते घुसले, इथं आले, पाय रोवून बसले. या मुंबईमध्ये आलेले, बाहेरून सगळी आलेली 50 ते 60% लोक हे अशिक्षित आहेत. अशिक्षित, ज्यांना पहिली दुसरी तिसरी काय शिकले असतील की नाही माहीत नाही, असे अशिक्षित लोक येऊन इथं लाखो करोडो रुपये धंद्यांवरती कमवून बिल्डिंगमध्ये राहत आहेत. आमचा मराठी पोरग गावावरनं येतंय, शनिवार रविवार बॅट घेऊन नुसतं त्याचा मैदानाशिवाय पाय निघत नाही, गर्लफ्रेंडला फिरवत बसते, इकडं मरीन ड्राईव्ह, इकडं तिकडं उन्हाडग्या करतंय. कॉलेज केलं तर केलं, कुठं काम धंदा बघायचा तर कुठंतरी 10-15 हजाराचं काम बघते, 3 महिने करते, 4थ्या महिन्याला सोडून देत आहे. परत शिकून परत त्याला नोकरीच करायची. आता मोजणे इतकी मराठी पोरं आहेत जी उद्योगधंद्यांमध्ये उतरले, जी चांगल्या मार्गाला लागले. बाकीच्यांचं काय? किती उद्योगधंद्यांमध्ये आपण आहोत. अरे धंदाच, ही लोक कशाच्या जीवावर इथं आले आहेत? धंद्याच्या. नाही येणार नोकऱ्या बिकऱ्यांचं काही घेणं देणं. 4 जण येतात, 4 जण भाव बिहारवरनं, UP बिहारवरचे 4 जण गाळ्यामध्ये राहतात एखाद्या दुकानाच्या. एकाला त्या दुकानावर कामाला ठेवतात का आता एक गेला ना तिथे तर या तिघांना ॲक्सेस मिळेल तिथं आतमध्ये राहायचा. मग हे तिघंजणं ठेल्या लावतात बाहेर पाणीपुरीच्या, कोण कुठलं काय दुसरं शेंगदाणं विकतंय, कोण वेगळंच काहीतरी विकतंय. हे सगळं करून ते लोक पैसा कमवतात. पैसा जो तुम्ही पूर्ण वर्षात कमवता ना, ते येतात 2-3 महिन्यात हा सगळा पैसा कमवतात. सिजनेबल बिझनेस करतात. आम्ही फक्त दमदाटी करतोय. मराठी आली पाहिजे तुला, तुला मराठी आली पाहिजे. अरे तुला किती भाषा येतात? तू जाऊन बाहेर बोल बघू. आम्हाला समजलं पाहिजे की आम्हाला नक्की करायचं काय. या गोष्टी तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. याच्यासाठी आपल्या लोकांना आपण मोठं करणं महत्त्वाचं आहे. आपण काय करतोय? आमचा वाद कशात आहे? हा वंजारी, साळी, माळी, कोळी, हे मराठा, यो दुसराच कुठला दलित, आणि हा महारज, हा ना मांगच, आणि हा तेच, हे याच्यात तिजायला आम्ही वाटलेलो. गावकी भावकीत आमचं वाटोळं झालं. गावकी भावकीत हे शेमणे पहिले गावकी भावकीतले ना बाहेर काढून तुडवायचे गावात. ह्या औलादी पहिल्या तुडवायच्या. ह्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं मनपरिवर्तन होणार नाही. आणि जोपर्यंत तुमचं मनपरिवर्तन होणार नाही तोपर्यंत तुम्ही या आयुष्यात येऊन काहीच करू शकत नाही. कारण एखाद्याचं पोरगं पाणीपुरीचा ठेला मुंबईत लावलं ना तर गावातली 4 जण मध्ये ते यायला तुझं पोरगं काय करतं? पाणीपुरी विकतं. ठीक, ते माझं बघ इंजिनियर आहे. कशात आहे? ह्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला माहीत नसतील, या शहरी लोकांना कळणार नाही त्या गोष्टी, पण गावाखेड्याकडच्या लोकांना हे बरोबर समजतं. बरोबर अगदी समजतं. शहरात येऊन काय करते पोरगं यायला माहीत नाही, कुठली नोकरी करते का माती करते. पण एखाद्या पोरगं जर काहीतरी करत असेल ना तर त्याला मागं कसा खेचायचा ना हे आपल्या लोकांना अगदी तंतोतंत माहिती. हे जी कल्याणमध्ये काल घटना घडली, बाकीच्या अनेक घटना घडत आहेत. आज ती मुंबऱ्यामध्ये घटना घडली, त्या मराठी पोराला त्यांनीच माफी मागायला लावली. हे होणार, हे होत राहणार जोपर्यंत जो कोणी फळवाला आणि ती जी सगळे आले होते ना त्यांच्या हातातला धंदा जोपर्यंत तुम्ही घेत नाही ना तोपर्यंत हे वळवळ करणार. म्हणून मराठी माणसांनो, धंद्यात उतरा, उद्योगधंदे करा, यांच्या हातातला धंदा घ्या. त्याशिवाय तुम्हाला, मला असं वाटतंय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सन्मान मिळणार नाही. तो सन्मान या धंद्यात आहे. धंदा हा पैसा देतो आणि पैसा दिल्यानंतर आपल्याला काहीही करता येतं. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. ते कसे येतात? शांतपणे 2-3 वर्ष काम करतात, मार खातात, सगळं करतात आणि 5व्या वर्षी मग मारायला घेतात. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना समजलं पाहिजे. आमची पोरं नुसतं दिखाव्यागिरी तिजायला फालतूपणात गेलीत अर्धी. ही वस्तुस्थितीवर आम्हाला बोलावं लागेल. हे रोजची भांडण मराठीन गुजरातीन यावून त्या वाद करण्यात काही अर्थ नाही. यातून काही फक्त चालू आहे बोलायचं, आपलं रोज बोलायचं. मराठी माणसावर अन्याय अत्याचार, मराठी माणसावर अन्याय अत्याचार झाले. 20 वर्ष राज ठाकरे इथंच लढतात मुंबईमध्ये. त्यांच्या हाताला यश नाही आलं. म्हणजे जो माणूस 20 वर्ष मराठीसाठी लढला त्याला मराठी माणसानं दिला घंटा काढून. ज्याची गरज म्हणजे जो माणूस मराठीसाठी लढला तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे होता. त्यांची एक पण जागा नाही. आणि जे अन्याय अत्याचार करतात त्यांचे 13-13, 15-15 आमदार मराठी आपल्या मुंबईत निवडून येत आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं मराठी माणसाचं. असोत, पण सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती समजून घ्या. नुसते हे वाद करण्यात आणि नुसती दमदाटी करण्यात काही अर्थ नाही आहे. दमदाटी कराल तर समोरून देखील प्रतिसाद मिळेल, एवढं लक्षात ठेवा. जेवढी तुमची लोकसंख्या आहे ना तेवढी त्यांची पण लोकसंख्या झाली आहे. त्यामुळं करायचं काय? त्यांच्या हातातले धंदे घ्या, उद्योग घ्या. त्यांचा पैसा तुमच्याकडे कसा येईल याची वाट बघा. आपल्या माणसांना मदत करा. आपल्या प्रशासकीय लोकांना मदत करा ना की यांच्यासाठी. यांच्या झोपड्यांना लाईट बिल आणि वीज बिल पुरवणारे आपले प्रशासकीय अधिकारी यांना पहिले ठोका. यांना पहिले जरा अद्दल घडवा. तरच मराठी माणूस पुढं जाईल. काही गोष्टी माझ्या खटकल्या असतील अनेक जणांना, पण त्या खटकल्या पाहिजेत. कारण आपल्याला कसं होतं आहे, आपल्याला नुसतं समोरच्याला खटकावं असं वाटतं. आपल्याला खटकलं की राग येतो. आला पाहिजे.
त्याशिवाय मराठी पोरांची उन्नती होणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे ती समजून घ्या तुम्ही प्रत्येकाने. सगळ्यांनीच उद्योगधंद्यात उतरावं असं नाही आहे, पण ज्याच्याकडे खरोखर एखाद्याची कला आहे, ज्याला चांगलं काहीतरी बनवता येतं आहे, ज्याला चांगलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये समजतं आहे, ज्याला ज्या ज्या क्षेत्राचं नॉलेज आहे त्यानं त्या क्षेत्रामध्ये उद्योगात उतरावं आणि त्यांच्या संपूर्ण लोकांनी, कुटुंबांनी त्याला मदत करावी, खांद्याला खांदा लावावा. त्याशिवाय आपली पोरं मोठी होणार नाही. ती सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. जी समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि जी काही ही घटना घडली निश्चित त्याला निषेधच म्हणावं लागेल, पण आता करणार काय शेवटी, त्याला काही पर्याय नाही आहे. त्याला पर्याय आहे जो मी तुम्हाला सांगितला.